पडसाद संसदेत पाहायला मिळाला. काय एकंदर त्याच्यावर पण टीका झाली की आपण एक लक्षात घ्या, जेव्हा दिल्लीमध्ये तरुण युवकांचं आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या वेळेस सुद्धा या ठिकाणी आमच्या पक्षाचे लोकसभेतील जे गटनेते आहेत श्रीकांत शिंदे यांनी भूमिका मांडत असताना जी भावना तरुणांची होती त्या भावनेला वाट करून द्यायचं काम लोकसभेत केलेलं आहे. आपण जर त्यांचं भाषण बघितलं तर आपल्या लक्षात येईल. दुसरा वक्ता मी होतो, पण दुर्दैवानं दुसऱ्या दिवशी लोकसभेचं कामकाज त्या ठिकाणी चालू शकलं नाही. त्याच्यामुळं माझी भूमिका, माझं वक्तव्य त्या ठिकाणी लोकसभेत मला देता आलं नाही. पण निश्चितपणे एक लक्षात घ्या, त्या तरुणाच्या पोटातली जी आग होती, ज्या पद्धतीनं नीट परीक्षा जेव्हा होते आणि वर्षातनं एकदाच ही परीक्षा असते आणि ही परीक्षा आपण जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी MBBSचं ॲडमिशन घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे, म्हणजे पूर्ण पुढचं भवितव्य ठरवणार आहे, आयुष्याला कलाटणी देणारी ही परीक्षा आहे. त्यामुळं अशा परीक्षेमध्ये पेपर फुटला म्हणून प्रामाणिकपणे ज्या विद्यार्थ्यानं कष्ट घेतलं आहे आणि ज्याला पेपर चांगला गेला आहे, पण केवळ त्या ठिकाणी पेपर फुटल्यामुळं त्याला परत त्या परीक्षेला सामोरं जावं लागतं आहे. मला वाटतंय त्या विद्यार्थ्याची भावना प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं होतं आणि ती भावना मांडायचं काम त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर डॉक्टर श्रीकांतजी शिंदेने त्या ठिकाणी लोकसभेत केलं आहे. जर वेळ मिळाला असता तर मीही त्या ठिकाणी मांडलं असतं. कारण एक आमच्यावर उदाहरण घ्या, आम्ही लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही निवडणुका दर 5 वर्षानं त्या ठिकाणी निवडणुकाला सामोरं जातो. मला आपल्याला विचारायचं आहे की निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, प्रचार झाल्याच्या नंतर अचानक ती निवडणुकीतल्या गैरप्रकारामुळे जर रद्द झाली आणि परत निवडणुकीला जर सामोरं जावं लागत असेल त्या लोकप्रतिनिधीला, तर त्याची काय मनाची भावना होते. कारण ती निवडणूक तर फक्त 5 वर्षाची आहे, इथं तर नीटची परीक्षा आयुष्य ठरवणारी आहे. त्यामुळे निश्चितपणे त्या तरुणाच्या मानसिकतेबद्दल मी निश्चितपणे त्यांच्या माझ्या संवेदना त्यांच्याबरोबर आहे आणि निश्चितपणे त्यांचा जेव्हा जेव्हा कधी आवाज म्हणून, कारण एक लक्षात घ्या, केंद्र सरकारनं सुद्धा त्यांच्या वेदना लक्षात घेऊन त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला, त्यांच्या संवेदना मान्य केल्यात आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा भले आम्ही सत्ताधारी पक्षात आलो ह्याचा अर्थ लोकांचे मुद्दे मांडायचे नाहीत असं होत नाही. उलट सत्तेचा वापर करून लोकांचे मुद्दे मांडून ते प्रश्न सोडवण्यासाठी आज सत्ताधारी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये जे काही प्रयत्न करणं माझ्याकडनं गरजेचं आहे, अपेक्षित आहे, ते प्रयत्न मी निश्चितपणे प्रामाणिकपणे करत राहील. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गाच्या बाबतीत मी वारंवार सांगितलं आणि 2019ला मी खासदार झाल्याच्या नंतर या प्रकल्पाला जी गती आली आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आपण बघितलं असेल तुळजापूरपासून धाराशिवपर्यंतचा रेल्वे मार्ग त्या ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे, पण तुळजापूरपासून सोलापूरपर्यंतचं काम मला वाटतंय ते मागं पडतं. दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतंय की ज्याचा काहीच संबंध नाही अशी काही लोक त्या चालू असलेल्या कामावर जायचं आणि उगं फुकटचं श्रेय लाटायचा जो केविलवाना प्रयत्न करते त्याच्याबद्दल मात्र त्यांची मला कीव येते. खरंच आपण एखाद्या गोष्टीत, कारण जी लोक आज श्रेय घ्यायचा प्रयत्न करतायत, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण हे आपले पिताश्री काही काळ खासदार होते, मग त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये एखादा प्रश्न मांडलेला किंवा एखादं पत्र दिलेलं जर काय असेल हे जरी दाखवलं तरी आपण मान्य करू की बाबा काही प्रयत्न केलाय म्हणून. आज सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गाचा विषय आला की तीच अवस्था, केंद्रीय विद्यालयाचा विषय आला की तीच अवस्था. माझं इतकंच म्हणणं आहे की जे काम आपण केलं असेल, कारण केंद्रीय विद्यालयाच्या बाबतीत सातत्यानं जरी विरोधी पक्षात होतो तरी मी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा विषय मी कायम स्वरूपी त्या ठिकाणी लोकसभेच्या कामकाजात आणला. आमचा जिल्हा मागासलेला जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये केंद्रीय विद्यालय होणं ही काळाची गरज आहे. हा विषय लोकसभेमध्ये आपण बघितला असेल 2022ला सुद्धा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून मी मांडला होता. त्याच्यानंतर 2024च्या नंतर सुद्धा जिल्हाधिकारी महोदयाबरोबर बैठक घेऊन ह्या केंद्रीय विद्यालयासाठी जागेचं कुठलं लँड पार्सल किंवा जागा आपल्याला उपलब्ध करून देता येईल याच्या संदर्भातही चर्चा केली होती. 27 तारखेला सोमवारी
परत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून मी ह्या प्रश्नाला वाचा फोडली होती आणि म्हणून केंद्राचं शिष्टमंडळ त्या जागेची पाहणी करण्यासाठी धाराशिवला आलं होतं आणि तरीसुद्धा जर खरंच इतके कार्यक्षम असते, खरंच यांची क्षमता असती, तर तुम्ही 40 वर्ष ज्या काळात मंत्री म्हणून काम केलं त्या 40 वर्षाचा इतिहास पाहता हा जिल्हा देशाच्या मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3ला का आला त्याचं आत्मचिंतन जर केलं आणि दुसऱ्यानं काम केलेल्या कामाचं श्रेय घेण्यापेक्षा स्वतः जे काम केलंय त्याचा श्रेय घ्यायचा जर प्रयत्न केला तर ते अधिकच चांगलं होईल असं मला वाटतं. रोल आज फ्रेंडशिप डेला 99वं मैत्री पर्व सुरुवात करत आहे. व्यासपीठावरून त्याची दिलखुलास चर्चा झाली. काय आहे नव्या मैत्री पर्व ठरवलं? नाही, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की विधान परिषदेची जी निवडणूक आताच पार पडली त्याच्यामध्ये अतिशय विक्रमी मताधिक्यानं माजी मंत्री आमदार बसवराज पाटील साहेब हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून आले आणि त्यांचा हृदय सत्काराचं आयोजन रूपामाता उद्योग समूहाच्या वतीनं मुंडे साहेबांनी केलं होतं आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या बाबतीत निरोप मला होता. योग फक्त आज योगायोग असा आला की जागतिक मैत्री दिन आजच आहे आणि त्या निमित्तानं आलेलं निमित्त आणि योगायोगानं लोकसभेचं अधिवेशन पण शनिवार आणि रविवार त्या ठिकाणी बंद असल्यामुळं त्या कार्यक्रमाला येता आलं. बसवराज पाटील साहेबांचा सत्कार करता आला, सन्मान करता आला, त्याला शुभेच्छा देतात. दादा, तुम्ही कार्यक्रमाला जरी बसवराज पाटलांच्या कार्यक्रमाची चर्चा मारतो. भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम मानाचं पान आपल्या विरुद्ध राणा पाटलाला वगळण्याची चर्चा याची जास्त. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, पण मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की मी लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा कधी कुठल्या पदावर काम केलं ते अगदी म्हणजे 2009ला आमदार म्हणून असेल, 2019ला खासदार म्हणून असेल, 2024ला परत खासदार म्हणून असेल, मी माझ्यासमोर काम घेऊन आलेल्या माणसाला कधीही त्याचा पक्ष विचारला नाही, त्याची जात विचारली नाही, त्याचा धर्म विचारला नाही. आपण त्याचे खासदार आहोत, आपण लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यानं सांगितलेलं काम करणं ही आपली जबाबदारी आहे असं समजून मी सर्वसामान्य माणसाचं आणि प्रत्येकाचं काम आजपर्यंत करत आलो आहे. मग प्रसंगी अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा तिथं काम असायचं त्यांचं. मी कधी असं म्हणलो नाही की तू तर अमुक पक्षाचा कार्यकर्ता आहेस, माझ्याकडे काम कशाला घेऊन आला, तू तमुक पक्षाचा कार्यकर्ता आहे, कारण असं राजकारणात बऱ्यापैकी बघितलं जातं. पण तशा पद्धतीचं राजकारण मी कधीच केलं नाही. त्यामुळं आणि 2019ला आपण बघितलं असेल भारतीय जनता पार्टीची आमची युती होती आणि त्या कार्यकर्त्यांबरोबर नेहमीच स्नेहाचे संबंध माझे राहिलेले आहेत आणि आज त्या माध्यमातून ह्या कार्यक्रमासाठी त्यांचं निमंत्रण आलं. मला वाटते त्यांचा सत्कार करणं, त्या निमंत्रणाचा स्वीकार करणं, त्यांच्याबरोबर संवाद साधण्याचा एक चांगला क्षण हा होता आणि मला वाटतं त्याचा वापर केला पूर्ण. श्रेयवाद मिळालेला नाहीये. हो. काय या संदर्भात आपण पाठपुरावा करणार आहे? मला आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की ज्यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून ट्रिगर वगळण्याचा निर्णय झाला होता त्यावेळेस आपण बघितलं असेल अतिवृष्टीचा निकष जर पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारमध्ये जर अस्तित्वात असता तर एकाही मंडळाला आज आम्हाला विमा द्या म्हणून महाग लागायची किंवा या पीक कापणी प्रयोगावर अवलंबून राहायची वेळ आली नसती. कारण आपण जर बघितलं असेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकदा अतिवृष्टी नाही, 2-2, 3-3, 4-4 वेळेस एका मंडळात अतिवृष्टी झाली. केवळ तो निकष वगळला गेल्यामुळं त्या ठिकाणी आज 14 मंडळं धाराशिव जिल्ह्यातली त्या पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. आणि म्हणून मी ज्यावेळेस NDAच्या भाग झालो, महायुतीमध्ये आलो, त्यावेळेस सुद्धा पहिल्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना भेटून मी पहिली मागणी हीच केली की ह्या ट्रिगरचा समावेश पहिल्यासारखा पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारमध्ये जो करार झाला आहे त्या करारामध्ये पहिल्यासारखा ह्या ट्रिगरचा समावेश असणं नितांत गरजेचं आहे. जर तो समावेश नाही झाला
तर शेतकऱ्यावर परत असा अन्याय होईल. काय तुमची भूमिका असेल जर समावेश झाला नाही? नाही, विरोधात असतानाही मागणी करत होता. आता एक आताही लक्षात परत घ्या, आम्ही निश्चितपणे ह्या ट्रिगरचा समावेश त्याच्यात करून घेऊ. भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा मला म्हणा, मग आता बसवराज पाटील साहेब नवीन आलेत ना, त्यांचा सत्तार ट्रीट एक लक्षात घ्या, ज्या कार्यकर्त्यानं त्या पक्षाचं कधीही सरकार येईल असं 95च्या आधी कधी वाटलं होतं, तरी त्यावेळेस अखंडपणे संघर्ष करत आलेले कार्यकर्ते, मला वाटतं त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला येणं कर्तव्य होतं ते पार पाडलं. राणा पाटलांच्या यांच्यावरती नाराजी दिसते या कार्यक्रमात. मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. पीक विम्याचा प्रश्न